किताबसारच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हां. आज आपला सण आहे, आपला अभिमान आहे, आपली संस्कृती आहे. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त शुभेच्छाच देणार नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडव्यामागचं ते खरं रहस्य, जे या सणाला फक्त एक उत्सव नाही तर एक जीवन बदलणारा संदेश बनवतं. तर बसा आरामात आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ पूर्ण पहा. हो. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की आपण गुढीपाडव्याचा केवळ ऐतिहासिक किंवा पौराणिक संदर्भच पाहणार नाही आहोत, हो, अगदी. तर त्यामागचं जे सखोल विज्ञान आहे आणि जगण्याचं जे तत्वज्ञान आहे ना, ते आपण आज समजून घेणार आहोत. नक्कीच. कारण हा विषय आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण अनेकदा परंपरेचं पालन करतो. हो ना. पण त्या परंपरेमागे आपल्या पूर्वजांनी किती प्रगल्भ विज्ञान दडवून ठेवलंय हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. समजत. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. म्हणजे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा, जी यंदा 19 मार्च 2026 ला येतेय. बरोबर. तर मला नेहमी असं वाटतं की हा दिवस म्हणजे निसर्गाचं एक प्रकारचं रिसेट बटन आहे. रिसेट बटन, अगदी योग्य उपमा आहे ही. हो ना. आणि जर आपण शब्दांचा मूळ अर्थ बघितला तर पाळवा म्हणजे पहिला दिवस आणि गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. हो, पण जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला ना, तर हा आनंद फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये. अच्छा, म्हणजे इतर राज्यांमध्ये पण? हो, म्हणजे आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकात याला उगादी किंवा युगादी असं म्हणतात. अरे वा. युगाची आदी म्हणजेच एका नवीन युगाची सुरुवात, आणि याला दोन खूप मोठे इतिहास जोडलेले आहेत. बरं, कोणते आहेत ते? एक आहे पौराणिक इतिहास. असं म्हणलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची निर्मिती केली. बापरे, म्हणजे थेट जगाच्या निर्मितीचाच दिवस. अगदी. आणि प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्येला परतले होते. हां, हे आपण बऱ्याचदा ऐकलंय. म्हणजे प्रजेने गुढ्या उभारून स्वागत केलं होतं त्यांचं. बरोबर. पण याला एक खूप मोठा ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे. तो कोणता? छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीवर जे प्रचंड मोठे विजय मिळवले ना, हो, अगदी. त्या विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाणारी गुढी, म्हणजेच शिवरायांचा तो विजय ध्वज. अरे वा, म्हणजे तो खऱ्या अर्थाने एक विजयाचाच ध्वज आहे तर. हो ना. पण इथेच माझ्या मनात एक प्रश्न येतो. म्हणजे आपण जेव्हा हा विजयाचा ध्वज प्रत्यक्ष उभारतो तेव्हा आपण त्यात रेशमी शालू, साखरेची गाठी, आंब्याचं तोरण वापरतो. बरोबर. पण आपण गुढीवर तो तांब्याचा कलश नेहमी उलटाच का ठेवतो? हां. म्हणजे तो सरळा का ठेवला जात नाही? आपण एरवी पूजेत कलश नेहमी सरळच ठेवतो ना. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हीच आहे. अच्छा. हो, कारण हा उलटा कलश म्हणजे प्राचीन काळी युद्धात मिळवलेल्या विजयाचं अंतिम प्रतीक असायचं. बापरे. म्हणजे युद्धभूमीवर जेव्हा एखादा योद्धा जिंकायचा तेव्हा तो आपला कलश एका उंच भाल्यावर उलटा ठेवायचा. म्हणजेच मी जिंकलो आहे अशी ती घोषणा असायची. अगदी बरोबर. तो विजयाचा हुंकार असायचा आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या इतर गोष्टींचाही असाच सखोल अर्थ आहे. जसं की ती बांबूची काठी. हो, आपण बांबूच का वापरतो? कारण बांबू वादळात वाकतो पण मोडत नाही. म्हणजे संकटात लवचिक राहण्याचा तो एक संदेश आहे. तर अगदी. आणि तो रेशमी कापड म्हणजे सन्मान आणि समृद्धी. आणि आंब्याची पानं? आंब्याची पानं ही शुभतेची आणि एका नवीन सुरुवातीची प्रतीकं असतात. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कशामुळे? कारण विजयाचा हा आनंद साजरा करताना कलशाखाली आपण आंब्याच्या पानांसोबत कडुलिंबाची पानेही बांधतो. हो, बांधतोच. आणि फक्त बांधतच नाही तर आपण ती खातो सुद्धा. म्हणजे कडुलिंब, गूळ, जिरे आणि मीठ हे सगळं एकत्र करून खाण्याची आपली एक परंपरा आहे. हो ना. मला तर हे मिश्रण एखाद्या लाईफ सिम्युलेटर सारखं वाटतं. लाईफ सिम्युलेटर. हो, जे आपल्याला आधीच सांगतंय की मित्रा, येणाऱ्या वर्षात सगळंच काही गोड नसणार आहे. अगदी बरोबर बोललात. थोडे धक्के बसणारच आहेत. हो, कारण यात एक खूप मोठं तत्वज्ञान आहे. म्हणजे बघा, कडुलिंब, गोड गूळ, तिखट जिरे आणि खारट मीठ. म्हणजे आयुष्यातले सगळेच रस आले यात. अगदी. हे सगळं एकत्र करून खाणं म्हणजे आयुष्यातले सुख दुःख, यश अपयश समभावाने स्वीकारणे. म्हणजे ती एक प्रकारची मानसिक तयारीच असते. हो ना. आणि मला श्रोतांना इथे एक भावनिक आधार नक्की द्यायचा आहे. नक्कीच. आज जर तुम्हाला तुमचं आयुष्य कडू वाटत असेल तर लक्षात ठेवा, थोड्याच वेळात तो गुळाचा गोडवाही नक्की येणार आहे. खरंच, हा खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे. आणि म्हणूनच आपले पूर्वज या दिवसाला कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी सर्वात परिपूर्ण मानत असत, नाही का? अगदी बरोबर.
तर या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनात नेमका अर्थ काय? म्हणजे आपण 3.5 शुभमुहूर्तांचा नेहमी उल्लेख करतो. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि अर्धा दिवाळी पाडवा. हो, हे 3.5 मुहूर्त आहेत. आपल्या पूर्वजांनी खगोलशास्त्र म्हणजे अनुकूल ग्रह नक्षत्र आणि जीवनशास्त्र यांची किती अचूक सांगड घातली होती याबद्दल मला खरंच खूप आश्चर्य वाटतं. नक्कीच. कारण हे फक्त सण नाहीत, तर यातून आपण नवीन वर्षात यशस्वी होण्याचे काही मंत्र शिकू शकतो. अरे वा, कोणते आहेत ते मंत्र? मी तुम्हाला 5 महत्वाचे मंत्र सांगते. पहिला म्हणजे गुढीसारखे उंच उभे राहा. म्हणजे लोकांची पर्वा न करता. अगदी लोकांची पर्वा न करता आपल्या स्वप्नांसाठी नेहमी ठाम उभे राहा. खूप छान. आणि दुसरा मंत्र दुसरा मंत्र आहे बांबूसारखे लवचिक व्हा. म्हणजे संकटात वाका पण मोडू नका. हो, परिस्थितीनुसार तुमचा प्लॅन बदला, पण तुमचं ध्येय कधीही बदलू नका. क्या बात है. आणि तिसरा मंत्र कोणता असेल? तिसरा म्हणजे कडुलिंबाचा धडा शिका. म्हणजेच अपयश पचवायला शिकणं. अगदी बरोबर. अपयश आणि कडू अनुभव तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवतात, हे लक्षात ठेवा. खरंय. आणि चौथा मंत्र आहे नवीन सुरुवात. म्हणजे रिसेट बटन दाबायला कधीच उशीर होत नाही. हो ना, कोणत्याही क्षणी नवीन सुरुवात करायला अजिबात उशीर झालेला नसतो. आणि 5वा सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे शिवरायांचा आदर्श. अगदी अशक्य ते शक्य करण्याची ती अदम्य जिद्द मनात नेहमी बाळगा. हे 5ही मंत्र खरंच खूप प्रेरणादायी आहेत. हो, पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडायचा आहे. नक्कीच. कोणता मुद्दा आहे तो? बघा, आपण दरवर्षी दाराबाहेर गुढी अत्यंत अभिमानाने उभारतो. हो, उभारतोच. पण ह्या वर्षी एक विचार नक्की करा. ही गुढी फक्त दाराबाहेर नाही, तर ती स्वतःच्या मनात उभारण्याची वेळ आता आलीये का? स्वतःच्या मनात गुढी उभारणे म्हणजे नेमकं काय? म्हणजे बाह्य जगात आपण जे विजय मिळवतो त्यापेक्षा स्वतःच्या आतील भीतीवर, निराशेवर आणि स्वतःच्या मर्यादांवर मिळवलेला विजय, हा खऱ्या अर्थाने आपला गुढीपाडवा असू शकतो. क्या बात है. स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय हाच खरा गुढीपाडवा. हा विचार खरंच खूप खोल आहे. आजच्या या स्पेशल व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं, गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, तो आहे विजयाचा संदेश, नवीन सुरुवातीची प्रेरणा आणि आपल्या महान संस्कृतीचा अभिमान. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण हा संदेश प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायला हवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन पुस्तकाच्या सारांशासकट. जय महाराष्ट्र, जय शिवराय, नमस्कार.